एवढा पाऊस पडायला सुरुवात झाले पण स्टील गरम काय कमी होत नाहीये। ते म्हणाले की एका कंपनीचं प्रमोशन करायचंय। माझे पाय वगैरे दुखतायत। हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे। आज मला एका ठिकाणी इन्व्हिटेशन आलंय। आज आहे अक्षय तृतीया। तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मला इन्व्हिटेशन एका ठिकाणी आलंय, त्यासाठी मी चालले चिपळूणला आणि तिथे मला ऍक्च्युअली नीट माहित नाहीये नक्की काय येते, पण ते म्हणाले की एका कंपनीचं प्रमोशन करायचंय आणि टाटा मोटर्स ओनर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे। त्यामुळे आम्ही चाललोय आता चिपळूणला। तिथे एका हॉटेलमध्ये असेल आणि बघू आता तिथे जाऊन काय होईल आणि कसं असेल सगळं ते सगळं तुम्हाला मी सांगतच जाईन। चिपळूणला तर आम्ही पोहोचलोय। आता फक्त ते हॉटेल शोधायचंय। आहे इथे जवळच, 1-2 किलोमीटर दाखवतंय। पोहोचलो गाईज आम्ही निघालोय आता घरी जायला। त्यांनी मला तिकडे रेकॉर्ड करून नाही दिलं, कारण तिकडे ते खूप असं कॉन्फिडेन्शियल टाईप होतं आणि त्याच्यानंतर मी एक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले, त्यामुळे बघू ते किती युजफुल ठरते मला। त्यांनी मला काही गिफ्ट दिले, प्रमोशन होतं ऑब्व्हियसली म्हणून ते थोडंफार जरा नाही, त्यांनी मला दिलेत गिफ्ट। तर मी खूप कंटाळले, माझे पाय वगैरे दुखतायत। मम्मी तुला कसं वाटतंय? चांगली वाटली ना स्कीम तुला? ती खूप चांगली वाटली। बघू आता तुम्हाला कळेलच हळूहळू नक्की काय मी कशाबद्दल बोलते ते। मी एका हॉटेलमध्ये थांबलोय आणि तिथे जरा जेवतो। वाजलेत 9, खूप लेट झालाय, त्यामुळे भूक लागले सगळ्यांना आणि मी फक्त सूप घेणार आहे, व्हेज मंचाव सूप। काही जण जेवतील प्रॉपर। जेवण झाल्यानंतर मग डायरेक्ट घरी। हॅलो गाइज, गुड मॉर्निंग। आज मी व्लॉग करते खूप दिवसानंतर, मे बी 2-3 दिवसानंतर मी व्लॉग करते आणि तुम्ही माझा आवाज बघू शकता। त्या शुक्रवार नंतर मी चिपळूणवरून आल्यानंतर माझी तब्येत खूप डाऊन झालेली, फिवर, कोल्ड कफ सगळं होतं, त्यामुळे आज माझा आवाज खूप गेलाय। आता मी जाते ओपीडीला। आता मी हॉस्पिटल करून येणार आहे। एक तुम्हाला मी मागे तुम्ही माझा व्लॉग बघितला असाल की त्याच्यामध्ये मी एक होम टूर दाखवलेली होती, पप्पा गिफ्टेड मी। खाली तुम्हाला मी लिंक देईन, इथे दाखवेन तुम्हाला, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल, जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्लॉग बघा। तर माझ्या मामाने एक रो हाऊस घेतलेला आहे, तर तिथे आज सत्यनारायणाची पूजा आहे, सो मला तिकडे जायचंय। त्यामुळे मामा बोलला की तिकडे आलीस की तू परत एकदा व्लॉग कर आणि मग आतमध्ये मी जे काही म्हणजे सामान वगैरे ठेवलेलं वगैरे आहे तर ते एकदा सगळ्यांना दाखव, ह्यासाठी तू व्लॉग कर असं म्हणाला मला। म्हणजे व्हिडिओ कर आणि त्याला दे, पण म्हटलं व्हिडिओ करून त्याला देऊन मग तरी तसं पण मला एडिटिंग वगैरे करावंच लागणार आहे, म्हणून म्हटलं की आपण व्लॉगच करूया आणि युट्यूबलाच टाकूया, म्हणजे कायमस्वरूपी ते होऊन जाईल एकदा युट्यूबला। आणि मी जाते आता हॉस्पिटलला, तिकडून मग मी सत्यनारायणाच्या पूजेला जाईन, असा माझा सिंपल प्लॅन आहे। सो आता चला आपण जाऊया। माझा आज आवाज गेलाय गाईज, प्लीज कानांना जर त्रास होत असेल तर प्लीज सहन करा, आजचे दिवस होईल, तो आवाज येईल चांगला येईल। गाईज मी आता हॉस्पिटलवरून निघाले आणि पप्पांना फोन करून मग पप्पा आणि मी दोघं जण तिकडे जाऊ। मम्मी आय गेस तिकडे ऑलरेडी गेली असेल, पण पप्पा आणि मी दोघं जण एकत्र जाऊ। ते पण जरा आज लवकर येतील आणि ते आणि मी दोघं जण मग जाऊ।
मी जेव्हा स्टार्टिंगला इकडे आले त्यावेळेला ना घरामध्ये काहीच नव्हतं, म्हणजे एकदम रिकामं घर होतं. तुम्ही जर माझा व्लॉग बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि आता जे काही ड्रास्टिक चेंज झालेलं आहे इंटेरियर मध्ये, प्रत्येक गोष्ट परफेक्ट ठिकाणी आहे, परफेक्ट. आणि सगळं कलर कॉम्बिनेशन किंवा फ्लोअरचा कलर, आपल्या वॉलचा कलर, वॉर्डरोबचा कलर, ह्या सगळं कॉम्बिनेशन सगळं परफेक्ट आहे सगळं. आणि मला खूप आवडले, मला खूप आवडलंय. माझा आवाज मला काय साथ देत नाही, पण मला खूप आवडलंय. अजून खाली एक रूम आहे, पण तिकडे सगळेजण बसलेत, त्यामुळे बघते मी तिकडे जर शूट करायला मिळत असेल तर मग करते, नाहीतर मग हे 2 रूम तुम्हाला मी दाखवले जे मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेले. एम्प्टी रूम टूर बघायची असेल तर तुम्ही तो व्लॉग बघा, बेस्ट आहे. खरंच खूप छान बनवलंय. काही जस्ट घरी आले आणि पावसाचं वातावरण झालंय. कसं पावसाचं वातावरण झालंय, काळोख होतोय. वाजले 3, 5, 6 वाजल्यासारखं वाटते. गाईज वाजलेत 3:45. मी येऊन तयार झाले, मस्तपैकी फ्रेश झाले. खूप गरम होत होतं, खूप जास्त गरम होत होतं, आणि म्हणून मी फ्रेश वगैरे झाले. आणि आता बघते तर पाऊस आला आणि ऊन पाऊस आहे, ऊन पाऊस. असा मातीचा सुगंध पसरलाय ना इकडे सगळीकडे, खूप भारी वाटतंय. पण जरा ना गरमी जरा कमी व्हायला पाहिजे, खूप गरम होतं, खूप जास्त. अजून एवढा पाऊस पडायला सुरुवात झाली पण स्टील गरम काय कमी होत नाहीये, जरा गरमी कमी व्हायला पाहिजे. आणि आता मी जरा रेस्ट करते, थोड्या वेळाने मग तुम्हाला मी जरा रेस्ट करून मग थोड्या वेळाने मग भेटते तुम्हाला. ओके गाईज, सो दॅट्स इट. आज मी खूप छोटा व्लॉग बनवलाय आणि माझा हा आठवडा ना खूप हेक्टिक होता आणि खूप काही झालंय त्या आठवड्यामध्ये, पण मी सगळंच काही दाखवू शकत नाही. माझे जवळची लोक, माझे जवळचे फ्रेंड्स काही प्रॉब्लेम्स मध्ये होते, त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी काही येथे शेअर केल्या नाहीयेत. खूप छान छान गोष्टी आहेत या आठवड्यामधल्या, तेवढ्याच मी तुमच्याशी शेअर केल्या. सो येस, दॅट्स इट. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल, एकदम छोटा व्लॉग होता त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि येस, दॅट्स इट गाईज, बाय.